छत्रपती शिवाजी महाराज की। गायची मान जशी गाय वळवते तशी, त्यामुळे याला गोमुखी प्रवेशद्वार म्हटलं। हे त्या काळाचं संपूर्ण हे बांधकाम आहे। ही किती मोठी दगड आहेत बघा। जे समोर जे तुम्हाला चित्र दिसतंय, मूर्ती दिसते, तो गंडबिरुंड सिंह आहे। तो पाण्याचा वापर जलास्त्र म्हणून महाराजांनी केलेला आहे। वरचा दगड, किल्ल्यावरचा दगडांनी ही सगळी बांधकाम रचना केलेली आहे। या पंचधातूच्या तोफा आहेत। हे बघा एवढं ऊन आहे, पण ह्या अजून थंड आहेत, ह्या तापत नाही। मराठ्यांचा इतिहास हा रक्तरंजित इतिहास आहे। जगावं कसं हे शिवरायांनी शिकवलं, आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांकडनं शिकावं। ही तटबंदी आहे, तो राजमाता जिजाऊंचा वाडा होता तिथे। रायगड किल्ला हा संपूर्ण 1200 एकरमध्ये पसरलेला आहे, आणि त्यातल्या त्यात हा वरचा जो पठारी भाग आहे, सपाट जो भूभाग आहे, तो जवळजवळ 100 एकर मधला आहे। बघा हा हत्ती तलाव आहे, किती मोठा आहे हा। 3 वर्ष तरी आरामशीर गडावर जाऊ शकतात, इतका प्रचंड आणि मोठ्या प्रमाणातला पाणी साठा त्यावेळी महाराजांनी करून ठेवला होता। मुघल आक्रमणकार होते, त्यांच्यासाठी हे आपली जी ठिकाणं आहेत, ही पवित्र ठिकाणे त्यांच्यासाठी नव्हती, पण ही सतीशिळा आहे जी पुतळा राणीसाहेबांची होती। शिवाजी महाराज गेल्यानंतर त्या त्यांच्या आठवणीमध्ये सती गेल्या होत्या, आणि मेन राजांच्या आणि पालखी जाण्यासाठी हा दरवाजा आहे। आता बऱ्यापैकी आम्ही मगापासून जास्त बसलो नव्हतो कुठे, एकाच जागी थोडंसं बसलो फोटो काढण्यासाठी। आता इथे जरा बसलो आम्ही, कारण त्यांची वाट बघतो, पण ते काय अजून आले नाहीत। हे बघा, हे आता आम्ही महादरवाजाच्या इथे आलोय। कसा गोमुखी आकार आहे बघा, म्हणजे सांगतो मी तुम्हाला कसं ते। अशी असताना अशी मान ज्यावेळी गाय फिरवते साईडला, आणि तो जो आकार होतो गायच्या मानेच्या इथला, त्या पद्धतीचं हे आहे। असं वळलेलं आहे, गायची मान जशी गाय वळवते तशी, त्यामुळे याला गोमुखी प्रवेशद्वार म्हटले। हा समोरनं दिसणार नाही, जरी समजा शत्रूंनी हल्ला करायला आला तरी तो सरळ जाऊ शकत नाही, त्याचा स्पीड कमी होणार। आणि हे जे बघा, हे त्या काळाचं संपूर्ण हे बांधकाम आहे। ही किती मोठी दगड आहेत बघा, 1 2 अडीच विटांची रुंदी, आणि जवळजवळ 1 2 3 विटांची लांबी। एवढी मोठाली खडकं ही कातळाची कशी काय ही इथपर्यंत ठीक आहे। वरती कुठल्या ह्याच्याने काय वापरलं असेल त्यांनी टेक्निक, ते समजत नाही आता तर एवढं हे आहे, पण त्यावेळी कसं हे चढवलं असेल बघा ना। आणि ती अशी इंटरलॉक करून बसवली आहेत की किती जरी याला तोफांचा जरी लागला तरी ते सहसा हलणार किंवा तुटणार नाहीत। असं एवढं आता तर सिमेंट सुद्धा तुटतं, पण त्यावेळेच चुना, शिस, गूळ वगैरे ह्या सगळ्यांनी केलेलं हे बांधकाम आहे। हा बघा, हा स्वराज्याच्या छत्रपतींच्या राजधानीचा महादरवाजा बघा। मित्रांनो, हा महादरवाजाचं हे बांधकाम जुनच बांधकाम आहे, आणि हे जे समोर जे तुम्हाला चित्र दिसतंय, मूर्ती दिसते, तो गंडबिरुंड सिंह आहे। तो गंडबिरुंड, आणि तो त्यांनी पायाखाली हत्तीला दाबलाय। म्हणजे ज्या मोगल आदिलशाही किंवा ह्या ज्या उत्मातलेल्या किंवा माजलेल्या पातशाही होत्या, त्या महाराजांनी त्यांच्या पायाखाली दाबलेल्या आहेत। त्यांचा माज हा उतरवलेला आहे, यासाठीच ते चिन्ह गंडबिरुंड। आणि ते लक्ष्मी आणि सरस्वती हे 2 प्रतीक आहेत, ते कमळ लावलेले आहेत ते गडावरती, म्हणजे गडावर लक्ष्मी आणि सरस्वती साक्षात वास करतात। महादरवाजाची रचनाच एकदम अप्रतिम आहे। आणि हे जे साईडला जे तुम्हाला ह्या चर दिसत आहेत, हे बघा इथे पण नसणार। हे जर शत्रू समजा यदाकदाचित जर महादरवाजापाशी आलाच, तर तिथून गरम तेल खाली ओतायचे किंवा बाणाने वगैरे वर्षाव करायचे। हे त्यासाठी हे ठेवलेले चर की गरम तेल वगैरे पूर्ण शत्रूच्या अंगावर ओतायचे, असं आहे ते। जलास्त्राचा वापर हा कसा करायचा हे महाराजांनी केलेले आहे, आणि त्यांच्या आधी शहाजीराजांनी एकदा केलेलं होतं। जेव्हा ते निजामशाहीमध्ये का आदिलशाहीमध्ये, त्यावेळी जलास्त्र म्हणजे पाण्याचा उपयोग जलास्त्र म्हणून त्यांनी केला होता। आणि त्यांच्यानंतरला शिवाजी महाराजांनी केलं होतं की इथे कुठेतरी ना टाके आहेत पाण्याचे, 2 असे टाके मोठे बांधलेले आहेत पाण्याच्या बुरुजावरती, की त्याच्यात पाणी भरून ठेवायचं। आणि जर शत्रू महादरवाजापर्यंत आलाच
कदाचित जर आलाच तर त्या टाक्यामधलं ते टाके आहेत ते सुरुंग लावून आपणच फोडून टाकायचे आणि मग त्या टाक्यांचा जो पाण्याचा लोंढा असणार तो डायरेक्ट महादरवाजापाशी यायचा आणि महादरवाजापाशी जे काही शत्रू आले असतील ते सरळ वाहत खाली जायचे. आता इथं तुम्ही बघितलं तर डायरेक्ट खाली कडा पण नाही, डायरेक्ट खाली म्हणजे वाहत डायरेक्ट शत्रू अर्धे खाली जायचे ते डायरेक्ट वर पोचायचे. आणि उरलेत जर काही तर जो पाण्यासोबत गाळ यायचा त्या चिखलामध्ये त्यांना वर चढायला किंवा चालायला व्हायचं नाही. म्हणजे ही पाण्याचा वापर जलास्त्र म्हणून महाराजांनी केलेला आहे. आणि ह्या पायऱ्या जर तुम्ही बघितलात तर किती उंच आहेत बघा. म्हणजे यांची हाईट आहे तुमच्या, तुम्हाला दाखवतो मी पायऱ्यांची. बघा जवळजवळ 1 ते 1.5 फुटापर्यंतची ही उंची आहे पायऱ्यांची, दगडात कातळात कोरलेली, की शत्रू सहसा चालत पण येऊ शकत नाही एवढा तो अडकळू शकतो. आणि काही कमी काही जास्त, काही कमी काही जास्त अशा पद्धतीने. म्हणजे जर मोठा ओंडका घेऊन येऊन जर मारायचं म्हटलं, किल्ला दरवाजा फोडायचा म्हटला, तोडायचा, तरी त्यांना धावत येऊन ते वळवता येणार नाही. आणि हत्ती जरी आणायचा म्हटला तरी हत्तीला पण तेवढी वेग घेण्यासाठी स्पीड पाहिजे, त्याला धक्का देण्यासाठी तो सुद्धा वळू शकत नाही पटकन. म्हणजे कसाही करून कुठल्याही पद्धतीने महादरवाजा हा फोडताच येणार नाही. कारण कुठून जरी तोफ जरी मारली तरी ती सरळ दरवाजाला येऊन धडकणार नाही, ती या बुरुजावरच आपटणार. आणि दरवाजा कुठल्या बाजूला आहे हे बाहेरून सुद्धा समजणार नाही. चला अमित बघ किती आहेत ते टिकटीचे. तर आता महादरवाजाची धूळ मस्तकी लावतो. आणि त्या महादरवाजावर पाय न देता डायरेक्ट ओलांडून आपण जाऊया. आवाज बघा कसला आहे. आणि हे टोक ठेवले की हत्ती धडकू पण शकत नाही, कुठल्याही बाजूने तोडता येणार नाही. किती जड आहे, कित्येक टन वजनाचा हा महादरवाजा आहे. आणि इथे पहारेकरांना बसण्यासाठी, आणि हा मागे कडी आहे ही मोठी, हे बघा ही मोठी कडी आहे. हे काय आहे? हे खाचे मारलेले आहेत ते लाकडी खांबा वगैरे ते तसं. हा 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 बरोबर ना. हा जळलं ते जे खांब इथं हे उभा केला असेल ना सावळी. हा 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 छप्पर आहे काय वरती पण खाचे मारलेले, त्याच्यात पण लाकड टाकून एखाद्यासाठी छप्पर, त्यासाठी हे फोडून ह्याच्यात खांब बसवलेले होते. म्हणजे गडावर बऱ्यापैकी लाकडाचंच बांधकाम होतं वरती पूर्ण. महादरवाजाच्या आत आम्ही एंट्री केली आहे. पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. 15 वर्षाच्या खालील मुलांना विनामूल्य आहे. तर आता महादरवाजाची धूळ आपण कपाळी लावली आहे. आता बाले किल्ल्यात, इथून खरा बाले किल्ला चालू होतो. आता आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता इथून वर गेलं की पहिलंच मला वाटतं हत्ती चालावं लागतं. मी आलेलो नाही गडावर, फर्स्ट टाइम मी येतोय. पण मी यायच्या अगोदर बऱ्यापैकी माहिती कव्हर केलेली होती, ऐकली होती. त्याच माहितीच्या आधारावर मी चाललोय. हे इथून बुरुजावरती चढायला आहे पहारेकऱ्यांसाठी. बघा बुरुजावर चढून वरून हमला करण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी येते, पहारा ठेवण्यासाठी. इकडची वाट बंद आहे आणि पूर्ण गड चढताना टकमक टोके दिसतच आहे. खालून जे तुम्हाला दाखवलं की तेल टाकायचे ते बघा, हे इथे खाचे आहेत सगळे संपूर्ण. जर दुश्मन किंवा वैरी कोण जवळ आलाच महादरवाजाच्या की इथून ते गरम पाणी किंवा गरम तेल खाली ओतायचे, यासाठी बनवून ठेवलं होतं. हा महादरवाजा आहे. हे बघा, हे तुम्हाला गोमुखी दिसत असेल. म्हणजे गाय जशी मान फिरवते त्यावेळी जो आकार होतो तो आकार, म्हणून याला गोमुखी बांधकाम म्हणतात. आणि इथून येऊन हे असं आहे वरती. हे काय असं बांधले, ते काहीतरी करतायत तिथे. आणि ही संपूर्ण तटबंदी आहे. एक किल्ल्यावर जेवढं काय वरपासून जे काय दगडी बांधकाम आहे त्यासाठी लागणारे दगड हे खालून आणलेले नाहीत. हे सगळे दगड किल्ल्यावरचेच आहेत. म्हणजे किल्ला बांधताना महाराजांनी याच्यावर जे काही 84 टाक पाण्याचे टाक आणि 11 तलाव ही जी काही खोदली
त्याच्यातनं जे काय दगड मिळाला तो संपूर्ण दगड हा किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे. म्हणजे वरचाच म्हणजे वेस्टेज काहीच केलेलं नाही. वरचाच दगड, किल्ल्यावरचाच दगडांनी ही सगळी बांधकाम रचना केलेली आहे आणि बाकी काम हे सगळं लाकडी होतं. रमत जमत गडत रडत कसे कसे वरती आलेले आहेत थांबत थांबत वाट बघत थांबले. आता NCERT राजस्थानच्या पुस्तकांमधून मराठ्यांनी जो तहत तंजावर तहत पेशावर पर्यंतचा जो अटकेपार झेंडा रोवलेला होता आणि नकाशा पूर्ण काबीज केलेला होता तो पुसायचा प्रयत्न केला. पण मराठ्यांचा इतिहास हा रक्तरंजित इतिहास आहे. जाज्वल्य आणि अगदी ज्वलंत असा हा इतिहास आहे जो कुणी किती कटकारस्थान किंवा काही जरी केलं तरी तो पुसला जाणार नाही. आणि सत्य हे शेवटी सत्यच असतं आणि खोटं हे जास्त टिकत नाही. हे बघा, हे इथं आम्ही गडाच्या महादरवाज्यावरून वरती आल्यावर इथे 2 तोफा आहेत. या पंचधातूच्या तोफा आहेत. हे बघा, हे बघा, एवढं ऊन आहे पण ह्या अजून थंड आहेत, ह्या तापत नाहीत. पंचधातूंच्या तोफा आहेत त्या. हे इथे ही बाजू वात लावायची आहे, इथून वात लावायची आणि सरळ डायरेक्ट निशाणा. या त्यावेळी पण इथेच असतील का नाही हा माहीत नाही, पण एवढा खाली वरती स्टँडवर असतात नाही, अशा पण असतात दगडावरती चोरी नाही, खाली चाक असणार. हे बघा, त्या साईडला 2 दिलेत ना, टाक नाही येत हे लावायला होल्डिंग करायला. हा हा, पण या पंचधातूच्या आहेत, या तापत नाहीत चढणार पण नाही आणि तापत पण नाही. किती वर्ष आलेला काही नाही. किती ऊन पावसात जरी असल्या तरी त्या तोफा बघा आम्ही थोडीशी अशी किंचित तरी आलो ना, अजिबात तापत नाही. किती जड आहेत त्या, हेवी आहेत. बघ, पूर्ण तटबंदी ही ढासळली आहे कारण इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यावेळी जो काही तोफांचा मारा केला त्यामुळे या काही तटबंदी तुटून गेलेल्या आहेत. आणि हे मध्ये इथे हे नवीन काही बांधकाम केलेलं आहे तटबंदीला. या रायगड किल्ल्याला इतिहासात बरीच अशी नावं मिळाली आहेत. पहिलं नाव रायरी होतं, त्याच्यानंतर महाराजांनी रायगड केलं, त्याच्यानंतर ज्यावेळी मुघलांनी हा गड ताब्यात घेतला इतिकात खानांनी, त्यावेळी औरंगजेबाच्या सांगण्यावरून या गडाला इस्लामगड असे नाव देण्यात आले. नंतर जेव्हा 1818 नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळी त्यांनी जिब्राल्ट असं नाव दिलं. म्हणजे बरीच नावं इतिहासात या गडाला पडली आहेत, पण शेवटपर्यंत रायगड हेच नाव कायम राहणार आणि आजही आहे. हिरोजी इंदुलकरांना सुद्धा हा गड बांधायला 14 वर्ष गेली होती. तरी मी म्हणेन आज त्यांच्यानंतर जवळजवळ कित्येक वर्ष होऊन गेली तरी सरकारला डागडुजी करता येत नाही. पण त्यावेळी आत्तासारखे 21वे शतक 21st सेंचुरी असताना देखील ते होत नाही. त्यावेळी नव्हती 21st सेंचुरी, तरी देखील हे एवढं भक्कम आणि बलाढ्य असं हे बांधकाम केलं गेलं. आणि ते पण 14 वर्षात ह्या गडावर 300 ते 350 इमारती, 11 पाण्याचे तलाव आणि 84 पाण्याचे टाक बांधले गेलेत. त्यात 350 इमारती, त्याबाहेर राजवाडा वगैरे हे सर्व आहेच. आता आलो आपण जवळ. थकत का होईना पण आज किल्ला पूर्ण सर करणारच. कारण रोपवेने येऊन काय सांगणार, 8 मिनिटाचा चढ आहे, 8 मिनिटात किल्ला चढलो. मजा नाही, पण खरं जे अनुभवायचं आहे ते किल्ला हा पायी सर करूनच अनुभवता येतं. आणि पायी सर करता सगळं बांधकामसुद्धा तुम्हाला बघता येतं. गडाच्या पायऱ्या कशा आहेत, महादरवाजा कशा, तुम्हाला रोपवेने येताना महादरवाजा वगैरे ते काय दिसणार नाही. आणि एक 4 ते 8 मिनटात तुम्ही गडाच्या वरती जाल, पण त्यात तुम्ही तो इतिहास अनुभवू शकणार नाही. मग तुम्ही एक पिकनिक स्पॉट म्हणून येत आहे असं होईल. पण हा इतिहास आहे आणि रक्तरंजित इतिहास आहे.
याला पिकनिक स्पॉट कधी बनवू नका आणि पिकनिक करण्यासाठी तर कधीच येऊ नका. तुम्ही इतिहास जाणून घेण्यासाठी या आणि तो आत्मसात करण्यासाठी या. जगावं कसं हे शिवरायांनी शिकवलं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांकडनं शिकावं. आता जरा थांबून थोडं बोललो लिंबू सरबताचा आस्वाद घेऊया कारण जवळ आलो आता आम्ही. हां बघा मित्रांनो, आता आम्ही इथे जवळ पोचलो आहे आणि ते समोर तुम्हाला जे हेलिपॅडचं दिसतंय ग्राउंड त्याच्या बाजूला इथे आहे ना, एकच मिनटं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे इथे ही तटबंदी आहे, तो राजमाता जिजाऊंचा वाडा होता तिथे. कारण उतरत्या वयामध्ये मासाहेब जिजाऊंना रायगडावरील वातावरण मानवत नव्हतं, कारण रायगडावर प्रचंड थंडी वगैरे असल्यामुळे उतार वयात त्यांना ते सहन होत नव्हतं. त्यामुळे महाराजांनी त्यांना पाचाड या गावात, म्हणजे पाचाड या रायगडाच्या माचीवर राजवाडा बांधून दिला. आणि राजे तुम्हाला दाखवतो मी, हे बघा. आणि हा समोर तुम्हाला टकमक टोक जो दिसतोय, त्या राजे टकमक टोकाकडे येऊन पाचाडमध्ये मासाहेबांना वंदन करत होते. पाचाड टकमक टोकावरून राजवाड्यावर लक्ष ठेवत होते. हे इथून कायम महाराज म्हणजे जसं त्यांना वेळ भेटेल तसं ते टकमक टोकावरती येऊन टकमक टोकावरून पाचाडला महासाहेबांचा राजवाडा जो होता तिथे लक्ष द्यायचे. कारण हे समोरच अंतर आहे बघा, हा इथे टकमक टोक आणि हा त्याच्या अगदी समोर राजमाता जिजाऊंचा राजवाडा हा इथे बांधलेला होता. कारण हा बालेकिल्ला, ती माची म्हणजे कोट पाचाडचा आणि त्याच्या खाली पायथा म्हणजे हा घेरा कोंजर गाव, असं हे एकंदरीत वैभव आहे रायगडाचं. अजून खरं तर वरती आहे पुढे. हा मित्रांनो, हा इथे खांब आहे. हा खांबसुद्धा ना पंचधातूचा खांब आहे. हा बघा, हा सुद्धा एवढं ऊन आहे पण हा तापत नाही किंवा तापला नाही. काही जण म्हणतात की हा खांब हत्ती बांधायला होता, तर काही जण म्हणतात की हा दिशादर्शक म्हणजे वेळेचा खांब आहे असं पण म्हणतात, की ह्याच्यावरती वेळ कळायची. हे बघा, हे आता कसं फिरतंय तसं सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे ती वेळ फिरवायची असंही म्हणतात. पण ह्याचा अजून कुठेही तसा ठोस असा हे नाही की उल्लेख नाही की हा कसला आहे किंवा काय ते. इथे काहीतरी ना कोरल्यासारखं आहे इथे, पण हे आपल्याला दिसणार नाही आता. ह्याच्या इथे दिसतंय हे नंतर कोरलं असावं. हे इथे काहीतरी कोरलेलं आहे, पण हा एक्झॅक्ट कसला खांब आहे हे एक्झॅक्ट काय सांगता येत नाही. हे बघा, हे जुने ह्याचे अवशेष आहेत. ते तिथे पण एक चौथर आहे, त्याला आम्ही विचारला त्यांना कसला चौथर आहे, पण त्यांना सुद्धा तो माहिती नाही. पण त्याची डागडुजी करतायत तिथे. इथे सुद्धा चौथारा होता, पण हे नक्की कसलं आहे ते एक्झॅक्ट काय सांगता येत नाही. कारण मला तर वाटतं हे हत्तीचं नसणारच, कारण हत्ती ठेवणार तो अशा खडबळ जागी हत्ती राहणार नाही. हत्ती राहणार तो वरतीच पठारावरच वर राहणार. आणि हा रायगड किल्ला हा संपूर्ण 1200 एकरमध्ये पसरलेला आहे. आणि त्यातल्या त्यात हा वरचा जो पठारी भाग आहे, सपाट जो भूभाग आहे, तो जवळजवळ 100 एकरमधला आहे. मित्रांनो, तुम्हाला गडावर यायचं असेल ना तर असे बॉटल आणताना आपण वजन आणतो, पण टाकताना खाली बॉटल आपण टाकून जातो. ते तसं करू नका कृपया. आणि सोबत जो काय कचरा तुम्ही आणाल तो सोबत खाली घेऊन जा, कारण हा इतिहास आहे आणि हा टिकवण्यासाठी आपल्या मावळ्यांनी राजांनी रक्ताचे पाट वाहिलेले आहेत इथे. हा बघा, हा समोर टकमक टोक, हा बघा, हा समोर टकमक टोक आहे. तिथून संभाजी महाराजांनी अनाजी पंतांचा भाऊ जो होता, अनाजी पंतांचा भाऊ याला तिथून ढकललेलं होतं खाली टकमक टोकावरून. हे बघा, तिथे तटबंदी आहे ती, की तिथून नंतर जायला चान्सच नाही, सरळ खाली. तर तिथे तुम्हाला दिसत असतील तिथे, ते बघा, त्या तिथे एक जुन्या पायऱ्या आहेत. तर तिथून मला वाटतं असं वर चढायची वाट असावी त्यावेळी. खांब कसलं आहे त्याचा अजून काय कन्फर्म समजू शकलेलं नाही. हे बघा, ही इथून टकमक टोकाला जायची ही वाट आहे. बघा, इथे लिहिलेलं आहे
टकमक टोक. ही इथून अशी ही पायवाट आहे, तिकडे टकमक टोकाला जायची. हे आता आम्ही इथून वरती चढतोय. ही वरचा प्रदेश हा इकडे वरती चढायची जागा. हे इथे हनुमंताचं मूर्ती कोरलेली आहे, जी संरक्षक देवता आहे हनुमंत. हे हत्ती हे हत्ती तलाव हा. हे बघा मित्रांनो, हे हत्ती तलाव आहे. पण ह्याचं पाणी बघा, आता आटलं गेलं आहे पाणी का बोर लावून आटवलं गेलं आहे ते काय एक्झॅक्ट आपल्याला माहिती नाही. पण एक किती मोठं आहे बघा. कुठून आलेत तुम्ही? जळगाववरून आलेत? नांदेडून आला. वा, महाराजांचा इतिहास समजलाच पाहिजे. प्रत्येक गडकोटावर जायलाच हवा आपल्याला. हा बघा, हा हत्ती तलाव आहे. किती मोठा आहे हा. पण याला हत्ती तलाव म्हणतात. हत्ती तलाव का म्हणतात हे माहीत नाही. हे एवढं खोल आणि एवढं उंच आहे की ह्याच्यात काय हत्ती उतरत नव्हते. आणि हत्तींना आंघोळ घालण्यासाठी किंवा पिण्यासाठी ते वरतीच पाणी ठेवलं असावं. ह्याच्यातून पाणी काढून वरतीच हत्तींना आंघोळ किंवा हत्तींना नेण्यात येत असावं. कारण ह्याच्यात काय हत्ती उतरत नसताना एवढं खोल आहे हे आणि एवढं लांब आहे. मला म्हणजे काही जण असे म्हणतात की हे मोठं तलाव आहे एवढं, म्हणून ह्याला हत्ती तलाव म्हणतात. आणि हे संपूर्ण कातळ दगड होतं. म्हणजे हा इथं ऑलरेडी पहिला तलाव नव्हता. हे महाराजांच्या दूरदृष्टिकोनाने हा खोदून हे सगळे 11 तलाव मारलेले आहेत आणि ही तटबंदी केली आहे. म्हणजे इथे हा सकल भाग होता तो फोडून तिथे तटबंदी करून हा तलाव केला होता. आणि हीच सगळी दगडं ही वरती गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली आहेत. जरी 2-3 वर्ष जरी गडावर समजा दुष्काळ पडला किंवा पाऊस नाही पडला तरी 3 वर्ष तरी आरामशीर गडावर जाऊ शकतात. इतका प्रचंड आणि मोठ्या प्रमाणातला पाणी साठा त्यावेळी महाराजांनी करून ठेवला होता. जागजागी टाके मारून ठेवले होते महाराजांनी पाणी साचवायला, पाणी झिरपायला. त्यावेळी महाराजांनी नियोजन केलं होतं. आणि आज आपण आयतं नळापर्यंत घरपर्यंत पाणी येते म्हणून आपण फक्त आज उपसतोय. पाण्याचं महत्त्व काय हे त्यावेळीच महाराजांनी ओळखलं होतं. 3 वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी गडावरचं कधीच पाणी आटत नव्हतं. एवढे 11 तलाव आणि 84 टाके बांधले होते महाराजांनी. तर मित्रांनो, बालेकिल्ल्यात वरती आल्याच उजव्या बाजूला हे शिरकाई देवीचं मंदिर आहे. शिरकाई देवी ही शिरक्यांची कुलस्वामिनी. कारण 5व्या शतकापासून शिरक्यांचं ह्या रायरीवर वर्चस्व होतं, जावळीवर. आणि त्याच्यानंतरला मोऱ्यांचं आणि आलं. मुघल आक्रमणकार होते त्यांच्यासाठी हे आपली जी ठिकाणं आहेत ही पवित्र ठिकाणं त्यांच्यासाठी नव्हती. त्यांच्यासाठी एक दुश्मनाचं किंवा काफिराचंच तख्त किंवा आपली ही इज्जत होती त्यांच्यासाठी प्यारी नव्हती. त्यांनी हे सगळं एकदम नासधूस करून टाकले. नंतरच्या काळात ही शिळा मग इथं ठेवण्यात आलेली आहे. पण ही सती शिळा आहे जी पुतळा राणीसाहेबांची होती. शिवाजी महाराज गेल्यानंतर त्या त्यांच्या आठवणीमध्ये सती गेल्या होत्या. कारण त्यांना शिरकाई मातेचं हे नंतरला बांधलं गेलं. जुनं हे मंदिर हे पूर्ण एवढं मोठं होतं. फक्त ही जी मूर्ती आहे हीच तेवढी जुनी मूर्ती आहे शिरकाई मातेची, जी तशीच ठेवलेली आहे. हे बघा, आम्ही मित्रांनो गाईड नाही घेतलेलं आहे आणि फर्स्ट टाईमच आलेलो आहे. पण मला बऱ्यापैकी त्या गोष्टींची माहिती मी घेतलेली आहे, व्याख्याने ऐकलेली आहेत, कुठल्या गोष्टीचं काय महत्त्व आहे काय नाही. फक्त एवढंच की पहिल्यांदा आलो त्यामुळे कुठल्या साईडला काय आहे आणि कसं जायचं आहे कसं यायचं आहे तेवढंच माहिती नाही. पण जेवढं होईल तेवढं मी ट्राय करतो कवर करायला. हे मित्रांनो, इथे शिरकाई मातेच्या मंदिराच्या बाजूने आलो आपण की ह्या साईडला महाराजांचा राजदरबार आहे आणि तिकडे महाराजांचा राजवाडा आहे. आणि ह्याच साईडने इथून गेलो आपण ह्या वाटेनी की जे पालखी दरवाजा आणि मेना दरवाजा आहे त्या बाजूला, तो बघा तो तिथे समोर तुम्हाला दिसत असेल. आणि हे जे तलाव आहे हे गंगासागर तलाव आहे. हे गंगासागर तलाव आहे. 6 जून 1674 रोजी ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी गागाभट्टांनी जे काही 7 नद्यांचं पाणी आणलं होतं ते पाणी राज्याभिषेकाच्या नंतर जे काही पाणी उरलं ते संपूर्ण पाणी ह्या तलावात सोडलं गेलेलं. त्यामुळे या तलावाला गंगासागर तलाव म्हटलं आहे. खोल आहे. हां, हे दिसतंय एवढं. गंगासागर, हत्ती तलाव आणि कोळीम तलाव हे 3 तलाव मोठे आहेत या गडावर.
मित्रांनो, काही गोष्टी चुकल्या तर माफ करा आणि तुम्हाला माहिती असेल तर सांगा तसं. पण हे जे स्तंभ आहेत हे त्या टायमाला बोलतात 7 मजली स्तंभ होते आणि म्हणजे एक बाल्कनी समजा. महाराजांच्या राण्यांना किंवा राणीसाहेबांना महाराजांना टोटल 8 राण्या होत्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि एक आहेत काहीतरी, अशा टोटल 8 राण्या शिवाजी महाराजांना होत्या. त्या राण्यांसाठी पण 8 राण्यांपैकी सईबाई ह्या राजगडावरच मृत्यू पावल्या आणि पुतळाबाई ह्या मासाहेब जिजाऊंसोबत त्यांच्यात नात्यातल्या त्या असल्यामुळे, त्यांच्या नात्यामधल्या असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या देखरेखीसाठी त्या खालीच राहायच्या आणि उर्वरित 6 राण्या वर होत्या वरती. ते हे बॅल्कनी होती की हवेशीर वगैरे किंवा देखरेख लक्ष ठेवण्यासाठी महाराजांना इथून बाकी किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वगैरे बॅल्कनीसारखं होतं ते. काही जण इतिहासकार म्हणतात हे जुनं आहे, हे रायरी किल्ला असताना अगोदरपासूनचं आहे, त्यानंतर महाराजांनी डागडुजी वगैरे केली आहे. एक्झॅक्ट सांगता येत नाही. मित्रांनो, माझं तुम्हाला एक सांगणं आहे की रायगडला याल किंवा कोणत्याही किल्ल्याला जाल तर तो किल्ला समजून घ्या. किल्ल्यावर काय आहे, किल्ल्याचा इतिहास काय आहे हा समजून घ्या. नाही तर कधी तुम्हाला विचारलं रायगडला गेलात किंवा किल्ल्यावर गेलात काय केलं, काय नाही, गेलो आणि फक्त फिरून आलो, असं नको. आपला इतिहास आपण जपायला हवा, आपण समजून घ्यायला हवा. तर जर तुम्हाला यायच्या आधी तुम्ही त्या किल्ल्याची आता यूट्यूब, गुगल सगळे त्याच्यावर तुम्ही माहिती घ्या, वाचा. काही पुस्तकं आहेत, बऱ्याच इतिहासकारांची पुस्तकं आहेत, ती वाचा, त्यातनं तुम्हाला माहिती भेटेल. आणि नाहीच तुम्हाला समजलं तर प्रत्येक किल्ल्यावर गाईड असतात, त्यांना काय त्यांचे काय पैसे असतात, फी असते त्यांची, ते देऊन गाईड करा, ते तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती देतील. मी कधी कधी खूप विचार करतो की या एवढ्या मोठ्या तटबंदी 5-6 फूट उंची असलेल्या त्यावेळच्या माणसांनी कसं काय बांधलं असेल, ते पण एवढ्या दुर्गम ठिकाणी, जे काही हत्यार किंवा नसताना. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता ही किती प्रगल्भ होती आणि काय त्यांचं इंजिनिअरिंग होतं की 350 वर्ष होऊन गेली, 350च्या पेक्षा जास्त पण असतील काही केल्यानं, पण 350 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा या किल्ल्यांची तटबंदी अजून जशाक तशी आहे, टस ना मस झाली आहे, एवढे हमले होऊन सुद्धा. खरंच हे बघा, ह्या इथे लाईटी लावलेल्या आहेत ह्याच्यावर पडण्यासाठी, फोकस मारलेले आहेत. हे शोपीस हे करण्यापेक्षा जर हे गडकिल्ले जर सुधारले असते आणि स्वच्छ केले असते ना सरकारने, पुरातत्व खात्याने, तर ते बघायला जास्त लोक आले असते. हा जो तुम्हाला समोर दरवाजा दिसतोय हा पालखी दरवाजा आहे. इथून मेन राजांच्या आणि पालखी जाण्यासाठी हा दरवाजा आहे, याला पालखी दरवाजा म्हणतात. आणि पालखी घेऊन जे येणारे असायचे ते बाकीचे मग इथे विश्राम करायचे, इथे आराम करायचे. चला, इथून ह्या जागेवरनं राजे आपले गेलेले आहेत, पण ज्या ज्या उमऱ्यांनी राजे गेले त्या उमऱ्यावर आपण पाय न देता डायरेक्ट ओलांडून जाऊया. मित्रांनो, पालखी दरवाजा आणि मेना दरवाजा असे 2 दरवाजे आहेत. पालखी दरवाजा म्हणजे पालखी ही ओपन असते, जी आपण समजा साईबाबांची पालखी म्हणा, स्वामी समर्थांची पालखी, ही जशी ही पालखी असते. आणि मेना म्हणजे जी पॅक बंद असते ज्याच्यातनं महिला जातात त्याला मेना म्हणतात. तो मेना एक दरवाजा आहे. तर मित्रांनो, कालपर्यंत जेवढी मला माहिती साधारण होती ती मी सांगितलेली आहे. तुटकी फुटकी जशी मला माहिती होती तशी सांगितली. चुकलं असेल तर माफ करा. आता इथे आतमध्ये आल्यावर कुठली वास्तू कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वास्तूला काय म्हणतात हे मला एक्झॅक्ट माहिती नाही, त्याच्यावरची माहिती साधारण मला माहिती आहे. त्यामुळे आम्ही आता नुसतं गड फिरायला नाही तर गड अनुभवायला आणि इतिहास जाणून घ्यायला आलो आहे. तर आता इथं आम्ही एक गाईड गेला आहे, त्या गाईड काकांकडनं आम्ही बाकीची माहिती. डोळे मिटून घेतो मी तुझ्या
मांडी तुझी ते कथा माझ्या उषाला